Exclusive. नमस्कार मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दैसर कनेक्टच्या वतीने आपल्याशी आज जोडलो गेलो आहे. आज आपला दैसर कनेक्ट एक्सक्लुझिव्हचा दुसरा पॉडकास्ट आपण आज करत आहोत आणि आज माझे गेस्ट आहेत नितीन वर्दे सर, जे चाणक्य चेस अकॅडमीचे संस्थापक आहेत. आज तुम्ही इथे स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा वेळ तुम्ही दिलेला आहे. तर आपण चेसबद्दल आणि तुमच्या एका प्रवासाबद्दल आजपर्यंतच्या थोडं आपण आपल्या प्रेक्षकांना निश्चित सांगू. सो दॅट हा एक वेगळाच फील्ड आहे, तर त्या दृष्टीने. नमस्कार. नक्कीच. माझं नाव नितीन वर्दे. मी एक बुद्धिबळ प्रशिक्षक आहे. मी लायसन्स ट्रेनर आहे वर्ल्ड चेस फेडरेशनकडून आणि मी 1997 पासून चेस शिकवतोय. बरं. तसंच मी स्वतः एक इंटरनॅशनल रेटेड प्लेअर आहे. माझं हायेस्ट रेटिंग 2083 होतं. तसंच आत्तापर्यंत मी साधारणपणे 5,000च्या वरती मुलांना बुद्धिबळ शिकवलेलं आहे. अरे वा. आणि साधारणपणे 100च्या वरती जे माझे स्टुडंट्स आहेत त्यांना इंटरनॅशनल रेटिंग मिळालेले. आता जर प्रवास म्हटला तर हा असा आहे की मी लहानपणापासून बुद्धिबळ खेळत होतो. पण झालं असं की घरात खेळता खेळता शास्त्रशुद्ध पद्धत माहिती नव्हती, पण ते घरात खेळता खेळता गेम इम्प्रूव्ह होत गेला आणि माझ्या वडिलांना आणि माझ्या भावाला या दोघांनाही मी हरवायला लागलो. पण तरीही गेम पुढे जात नव्हता. बरं. पण त्याच्यानंतर माझे एक मित्र आहेत अमोल वागळे आणि प्रसाद देशमुख, हे दोन माझे मित्र आहेत. त्यांच्याबरोबर राहून त्यांनी त्यांच्या गायडन्सखाली मला भरपूर शिकायला मिळालं चेस. आणि त्याच्यानंतर हळूहळू माझी प्रगती होत गेली. मला इंटरनॅशनल रेटिंग मिळालं. आणि त्याच वेळी असं असतं की आपल्याला आपल्या आयुष्यात असं असतं की आता खेळ करायचा की आपल्याला आपल्या शरीरासाठी काय करायचं असा विचार करायचा. अशा दुविधेमध्ये असताना माझे जे बुद्धिबळाचे जुने आमचे सेक्रेटरी होते पुळेकर सर, ते म्हणायचे की अरे तुम्ही यंग मुलं आहात, तुम्ही जाऊन थोडं शिकवा मुलांना, लहान मुलांना शिकवा, त्या जोगे तुम्हाला थोडंसं इन्कमही होईल आणि तुम्हाला पुढच्या चांगल्या टुर्नामेंट्स खेळायच्या असतील तर त्याच्यासाठी पैसेही जमा होतील. म्हटलं हे म्हणजे म्हणतात ना विन विन सिच्युएशन आहे. तर त्या दृष्टीने आमची खेळायलाही सुरुवात झाली थोडीशी आणि सेम टाईम मुलांना शिकवायचीही सुरुवात झाली. मुलांना शिकवताना असं कळलं की आपण शिकवल्यानंतर मुलं फार चांगली प्रगती करत आहेत आणि मग ॲक्सिडेंटली किंवा म्हणतो ना आपण देव आपल्याला कसं घेऊन जातो, त्या पद्धतीने हळूहळू हे जे माझं वळण आहे हे बुद्धिबळ प्रशिक्षकाच्या दृष्टीने ह्या होत गेलं. मीन टाईम आता मी जॉईंट सेक्रेटरीसुद्धा आहे मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचा. तर त्या जोगे एक आयोजकाची भूमिकाही आहे, तीही आम्ही करतो. मी भरपूर आत्तापर्यंत बुद्धिबळ स्पर्धा घेतलेल्या आहेत, अनेक इंटरनॅशनल रेटिंग टुर्नामेंट, तसंच लोकल लेवल मुलांसाठी भरपूर बुद्धिबळ स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि आत्तापर्यंत हा असा प्रवास माझा झालेला आहे. आणि ह्या प्रवासात मित्रांची, कुटुंबातल्या सर्वांचीच भरपूर मदत झालेली आहे. सर, तुम्ही दैसरशी पण जोडले गेलात असं आपल्या बोलण्यामध्ये आपण जेव्हा सुरुवातीला बोललेलो. हो, त्यावेळेला माझी कोचिंगची सुरुवातच होती आणि त्यावेळी मी दैसर स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये जे विनोद गोसाळकर साहेब तिकडे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्फत ते दैसर स्पोर्ट्स फाउंडेशन फार मोठं प्रकल्प त्यांचा चाललाय आणि त्याच्यामध्ये सुदैवाने मला पार्टिसिपेशन करायची संधी मिळाली. आणि तिकडचा पहिला बुद्धिबळ प्रशिक्षक मी आहे, तो अजूनपर्यंत त्यांच्याबरोबर आहे आणि त्याच्यातून अनेक चांगले बुद्धिबळपटू तिकडून घडलेत. बरं. आणि ह्याचं सगळं श्रेय जसं म्हणजे त्या मुलांना आहे, त्यांच्या पालकांना आहे, तसं दैसर स्पोर्ट्स फाउंडेशनला सुद्धा आहे. म्हणजे दैसरशी तुमची नाळ पहिल्यापासून जुळलेली आहे. कारण हे दैसर कनेक्ट आहे, तर त्यामुळे मलाही अभिमान वाटतोय की आपली भेट झाली. आणि त्या पेरेंट्सना पण आवडेल की तुम्ही त्यांच्याबद्दल बोललात किंवा त्यांच्या आता ती मुलं काय करतात ना, दे आर ऑल त्यातली आता अनेक जे माझे स्टुडंट्स आहेत, जे चांगले प्लेयर्स बनले, जे चांगले चेस कॉलमिस्ट बनले, त्यातल्यात मी नाव घेऊ शकेन शुभम कुमठेकर म्हणून माझा एक स्टुडंट होता, जो जवळ दैसर स्पोर्ट्स फाउंडेशनचा पहिला स्टुडंट. बरं. तर त्यांनी एक चांगली प्रगती केली. तो आज म्हणजे त्यांनी अनेक ग्रँडमास्टर्सचे इंटरव्ह्यू घेतले, चांगला चेस कॉलमिस्ट झाला तो. आता तो बुद्धिबळ प्रशिक्षक सुद्धा आहे. तर त्या अनुषंगाने अनेक स्टुडंट दिले. तसंच त्या दैसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे मांबरे सर आहेत, त्यांनी खूप मोलाची मदत केली. तसंच अनेक स्पर्धा दैसर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे पण आपण आयोजित करतो. बरं. प्रोफेशनल बुद्धिबळ हे जे आपण खेळण्याकरता तुम्ही साधारण तुमच्या आयुष्याच्या केव्हा, म्हणजे तुम्ही यू वर्किंग समवेअर अशा सुरुवातीला पण तुम्ही नोकरी केली असेल का डायरेक्टली तुम्ही सुरुवात केली ह्या फील्डमध्ये जाण्याची? तसं म्हणता येईल की सुरुवात माझी बुद्धिबळ नोकरी अशी जास्त झालीच नाही. माझी बुद्धिबळ प्रशिक्षणाकडूनच सुरुवात झाली, कारण त्यावेळेला आवड बुद्धिबळ खेळण्याची होती, पण खेळण्यासाठी पैसे हवेत म्हणून बुद्धिबळ प्रशिक्षणाकडे आलो. पण अल्टिमेटली
प्रशिक्षण देऊन मला नाव मानसन्मानही मिळाला. माझ्या बुद्धिबळातल्या ज्या माझ्या स्टुडंट्स आहेत, माझे विद्यार्थी आहेत, त्यांनी खूप चांगलं परफॉर्मन्स केला. आणि नुसतं चेसमध्येच नाही, तर त्यांनी त्यांच्या आयुष्यातही अनेक ठिकाणी बुद्धिबळाची जी मानसिकता आहे, बुद्धिबळाची जी स्पर्धात्मक वृत्ती आहे, ती त्यांनी आपल्या अंगी बाणवली. आणि त्या दृष्टीने त्यांनी खूप चांगले लाईफमध्ये सक्सेस मिळवले. बरोबर. मला ह्याच अनुषंगाने असा पुढचा प्रश्न विचारायचा सर, की आपल्या कुटुंबातील जे लोक आहेत तर त्यांचा कसा तुम्हाला साथ आहे? कारण काय हे एक वेगळंच फील्ड आहे, कळलं की नाही? म्हणजे याला आपण स्टेडी इन्कम सुरुवातीला वगैरे आपल्याला नेहमी एक धाकधूक असते, तर ते आपल्या आई वडिलांकडनं किंवा आता तुमच्या कुटुंबियांकडनं ती कशी साथ तुम्हाला मिळाली आहे? हो, माझ्या आईला ह्या बाबतीत मी पूर्ण आणि माझ्या भावाला मी पूर्ण म्हणजे त्यांना श्रेय देईन. कारण सुरुवातीला प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी एक स्टेडी नोकरी करावी, स्टेडी इन्कम असावा. बरोबर. पण माझ्या आवडीपुढे त्यांनी कधीच मला त्याबद्दल फोर्स केलं नाही. त्यांनी मला जे करतोय मी ते करू दिलं मला. आणि त्याचंच आज फळ आहे की मी एक म्हणजे असं नाही की मी खूप जास्त श्रीमंत झालोय, पण असं आहे की मी माझं कुटुंब सांभाळू शकतो ठीकपणे. आणि त्याचबरोबर आपली बुद्धिबळ, माझं जे मूळ आहे की बुद्धिबळ जास्त लोकांपर्यंत पोचवायचं, त्याच्यात मी कार्यरत. आणि सर, व्यावसायिक बुद्धिबळ क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही आलात तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तफावत झाली का? म्हणजे व्हॉट यू वर अर्लियर आणि आज जे तुम्ही आहात ह्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला बदल घडला का? बुद्धिबळ तर खरं खूप बदललेलं आहे. आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला बुद्धिबळात पैसा हा फार म्हणजे रेअरली म्हणू शकतो आपण असा होता. आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्या आम्ही सुरुवात का केली हा प्रश्न ऍक्च्युअली येतो तिकडे. कारण विश्वनाथ आनंद सारखे जगत जे ते तयार झालेले, त्यामुळे आम्हाला थोडंसं ते वलय होतं ओढून घेण्यासाठी, त्याच्यामध्ये उतरण्यासाठी. आणि त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये आता तुम्ही बघता आहात प्रज्ञानंद आहे, गुकेश आहे, वैशाली आहे, दिव्या देशमुख आहेत, असे अनेक स्टार्स तयार झालेत. नुसतं एक विश्वनाथ आनंद नाही, तर अनेक स्टार्स तयार झालेत. आणि त्या अनेक स्टार्समुळे आता भरपूर जे म्हणजे क्रेझीनेस तयार झाला आहे बुद्धिबळासाठी. तर म्हणजे अवेअरनेस पण आपण एक्झॅक्टली अवेअरनेस पण तयार झाला आहे. आणि त्याच्यामुळे लोक येत आहेत, लोक शिकतायत. त्यांना माहिती आहे बुद्धिबळाने त्यांच्या मानसिक क्षमतेत, त्यांच्या बौद्धिक क्षमतेत खूप फरक पडतो. बाकी सगळे आता बुद्धिबळांना जनरली मी असं म्हणतो की खेळाचा राजा, पण नुसतंच असं बोलून काय होणार आहे? तर खऱ्या अर्थाने तो खेळाचा राजा काय आहे ते कळलं पाहिजे. कारण तो तुमची सर्वांगीण तुमचा विकास करतो. एखादा माणूस जेव्हा बुद्धिबळ खेळतो तेव्हा तो एका ठिकाणी बसतो. कारण तुम्ही धावपळ करून बुद्धिबळ खेळू शकतो. बरोबर. एका ठिकाणी बसलात की तुमचं शारीरिकदृष्ट्या तुम्ही स्थिर होता, त्याच्यानंतर मानसिकदृष्ट्या स्थिर व्हायला सुरुवात होते. कारण ह्याचा सराव आहे. ही गोष्ट एका दिवसात होत नाही, ह्याचा सराव लागतो. आणि त्या सरावानंतर तुम्ही एका ठिकाणी तुमची एकाग्रता व्हायला सुरुवात होते. आणि ज्या वेळेला तुम्हाला ती एकाग्रता व्हायची सवय लागते, तुम्हाला ज्यावेळेला बुद्धिबळ आवडतं आणि सवय होते, त्याच्यानंतर ती जी एकाग्रता व्हायची जी काही आपली हातोटी आहे किंवा ती जी सवय आहे, ही नंतर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही मूक होतो. कारण तो तुमचा स्वभाव बनतो. मग तुम्ही सगळ्या कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही उद्या, मग तुमचं लक्ष तिकडे एकत्र होणार. बुद्धिबळाचे फायदे जर तुम्ही बघायला गेलात तर ते अनेक आहेत. म्हणजे मी आता सांगीन तितके कमी आहेत, पण त्याच्याही पेक्षा जास्त आहेत. आता त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा फायदा मी तुम्हाला सांगतो. आपल्या आयुष्यातही हा गुण फार कामाचा आहे. तो म्हणजे रिझनिंग स्किल. एखादी गोष्ट का करायची, एखादी मूक का करायची, ह्याचं जो पण कारण कळत नाही तोपर्यंत ती मूक करणं हे आम्ही ऍक्च्युली माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, ॲज अ ट्रेनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही ती चुकीचीच मूक सांगतो. मग भले ती बरोबर का असे ना, कारण तुम्हाला एखादी मूव करताना हे कळलं पाहिजे की तुम्ही ते का करताय. तसंच आपल्या आयुष्यात एक्झॅक्टली आपल्या आयुष्यात आपण कुठलीही ऍक्ट करतो तर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की हे आपण का करतोय. बरं. कारण तुम्ही कुठल्याही उद्या फील्डमध्ये जाल तर तुम्हाला ती गोष्ट माहितीच नाही, तुम्ही का करताय, तर मग ती करणं निरर्थक आहे. त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला पुढे जाऊन ती गोष्ट कळणार की आपण ही चूक केली म्हणून. आणि आपल्या चेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही येते की रिझनिंग स्किल इम्प्रूव्ह होतं, ऑप्शन कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनेक पझल सॉल्व्हिंग स्किल आहे. म्हणजे काय की आपल्या आयुष्यात पण पझल म्हणजे काय, बेसिकली प्रॉब्लेम्स. आपल्या आयुष्यात पण प्रॉब्लेम्स असतात. तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह कसे करायचे, ते पण आपल्याला बुद्धिबळ शिकवतं. बरं, प्रॉब्लेम आल्यानंतर त्याचे सोल्युशन्स पण असतात. तर ते ऑप्शन्स, ज्याला कॅल्क्युलेशन म्हणतो, ऑप्शन कॅल्क्युलेशन, ते आलं. त्याच्यामध्ये आपल्याला परत हे आहेत की आपल्याकडे ए आहे, बी आहे, सी आहे, डी ऑप्शन आहेत. ह्याचा सगळ्यात चांगलं ऑप्शन काय म्हणजे ऑप्शन इव्हॅल्युएशन आलं इकडे. अरे वा. म्हणजे म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि मग त्याच्यावर उत्तर देणं, हे तुम्हाला बुद्धिबळ शिकवतं. आता ह्याच्यामध्ये असं आहे साधारणपणे
की ज्या वेळेला आपण बुद्धिबळ खेळतो, हा एक गेम आहे. गेममध्ये आपण पहिल्यापासूनच म्हटल्यासारखं एक गोष्ट आपल्याकडे म्हणण्याची सवय आहे की गेम में हार जीत तो होती रहती. त्याच पद्धतीने हे आहे की आपल्याला हरणं आणि जिंकणं हे दोन्ही एकाच मेंटल स्टेटमध्ये एक्सेप्ट करता आलं पाहिजे. कारण होतं काय की आपल्याकडे आतापर्यंत यशाचं एवढं गुणगान केलं जातं की अपयश कोण घ्यायला तयारच नाही. तर अपयश पण कसं पचवायचं हेही तुम्हाला बुद्धिबळ शिकवतं. एक गेम संपला तर दुसरा गेम आहे हे जोपर्यंत आपण समजत नाहीये तोपर्यंत. कारण मी तुम्हाला एक त्यातला एक चांगला डायलॉग सांगू शकतो. एक स्कॅम 92 नावाचा एक मस्त सिरीज होऊन गेली. त्यात त्यांनी खूप एक चांगलं वाक्य त्यांनी हे केलं की फेलियर म्हणजे काय तर सक्सेसच्या अगोदरचं चॅप्टर आहे. अरे वा. म्हणजे आपण ज्यावेळेला फेलियर होतो त्यावेळेला आपल्याला कळलं पाहिजे सक्सेस पुढे आहे म्हणून ते फेलियर आले. क्या बात. तर नेक्स्ट चॅप्टर आपला आहेच सक्सेस. जे आपण आता बोललेलो आहे त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की बुद्धिबळाचा प्रवास जो आहे तो ग्रँड मास्टरपर्यंत कसा होतो, म्हणजे व्हॉट आर द स्टेजेस? नक्कीच मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन. होतं कसं की काही मुलं बुद्धिबळ शिकायला सुरुवात करतात, बेसिक लेवलचं शिकतात, मुवमेंट्स येतात, त्यांना रूल्स रेग्युलेशन्स कळतात, गेम लिहिणं शिकतात. कारण बुद्धिबळामध्ये जसं तुम्हाला म्हटलं की अनेक चांगल्या क्लासिकल टुर्नामेंटला गेम लिहिणं कंपल्सरी असतं आणि ही गोष्ट बेसिकमध्ये येते. त्याच्यानंतर मग ते बुद्धिबळ स्पर्धा खेळायला सुरुवात करतात. मेन टाईम त्यांचं टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजी ह्याच्यावर काम चालतं आणि ते टुर्नामेंट खेळल्यानंतर त्यांना इंटरनॅशनल रेटिंग मिळतं. हे इंटरनॅशनल रेटिंग आतापासून 1400 पासून चालू होतं. आता या पॉईंटपासून पहिल्यांदा ते 1000 पासून असायचं, पण आता ते 1400 पासून सुरू होतं. ज्या वेळेला हे रेटिंग तुम्ही 2200 घेऊन जाता, क्लासिकल रेटिंग मी बोलतोय त्याबद्दल, 2200चं रेटिंग तुम्ही केलं आणि सर्टन नॉर्म्स केलं तर तुम्हाला कॅन्डिडेट मास्टरचं टायटल मिळतं. 2300 रेटिंग केलं आणि सर्टन नॉर्म्स केले तर तुम्हाला फिडे मास्टरचं टायटल मिळतं. 2400 रेटिंग केलं आणि सर्टन नॉर्म्स तुम्ही कंप्लीट केले तर तुम्हाला इंटरनॅशनल मास्टरचा टायटल मिळतं. आणि ज्या वेळेला तुमचं रेटिंग हे 2500 पार होतं आणि सर्टन नॉर्म्स तुम्ही म्हणजे सर्टन काही टुर्नामेंट्समध्ये ग्रँड मास्टरला हरवणं असे काही नॉर्म्स असतात, ते ज्यावेळेला तुम्ही कंप्लीट करता त्यावेळेला तुम्ही ग्रँड मास्टर बनता. आणि ह्याच्यावरचाही एक पार्ट आहे जो लोकांना जनरली माहिती नसतो आणि त्याला म्हणतात सुपर जीएम, म्हणजे तुमचं रेटिंग 2700च्या वरती घेऊन जाणं. ते खूपच कठीण काम असतं. आणि आपले आता सध्याची जी आघाडीची आपली फळी आहे म्हणजे प्रज्ञानंदा, गुकेश, निहाल सरीन, अर्जुन एरिगेसी, ही जी फळी आहे ही 2700 क्रॉस केलेली आहे, इव्हन 2800 टच करायच्या दिशेने. तर सध्याचं जे आपलं चेस कल्चर आहे किंवा चेसचं जी आपण म्हणतात ना आपण वर्चस्व गाजवतोय ते ह्या चौघा 5 जणांवर. तर अशा पद्धतीने बुद्धिबळाचा प्रवास होऊ शकतो कोणी जर सुरुवात करत असेल तर. अच्छा, सुंदर. मला आता माझ्या प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की तुम्हाला एखादा चांगला गाईड असेल, जसं चाणक्य चेस अकॅडमी आहे, तर तिथे तुम्ही जर एनरोल झालात, म्हणजे मी हे प्रमोट करत नाही पण सरांच्या बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस आहेत ज्याच्याबद्दल मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहीनच, पण जर का योग्य जर गुरु असेल तर निश्चितपणे मुलं आयुष्यामध्ये चांगलं स्वतःचं एक करिअर घडवू शकतील. नक्कीच. आता आम्ही एक्झॅक्टली काय करतो ते सांगतो, म्हणजे बाकीच्यांशी तुलना नाही करणार, पण आम्ही जे करतो ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो. चाणक्य चेस अकॅडमीच्या मार्फत आम्ही काय करतो की आम्ही हे बेसिक लेवलचं बुद्धिबळ शिकवतो, मुलांना आपल्या पायावर उभं करायला शिकवतो. आमची इच्छा ही नसते की मुलांनी कायमस्वरूपी आमच्याचकडे राहावं, पण त्यांनी स्वतःच्या पायावर उभं व्हावं, स्वतः कसा अभ्यास करायचा हे शिकावं. आणि आजकाल बुद्धिबळाचे अनेक ॲप्स आहेत, पुस्तकं आहेत, ही आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांना, सो दॅट त्यांनी त्यांची डेव्हलपमेंट स्वतः करावी आणि स्वतःच्या पायावर उभं व्हावं, स्वतः टुर्नामेंट्स खेळाव्या आणि एक चांगला प्लेअर बनावं. ह्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही करतो. पण ह्याबद्दल अनेक कोचेस किंवा अनेक ठिकाणी मिसगाईड होतात लोक. आजकाल प्रॉब्लेम हा आहे लोकांचा की त्यांचं एकच म्हणजे मनी सेन्सिटिव्ह लोक असतात, बेसिकली पैसे कमी तिकडे आम्ही जाणार. पण होतं काय की 2-3 वर्ष ज्यांना ज्ञान नसतं ते 2-3 वर्ष तुम्हाला असंच खितपत पडवतात, ते तुम्हाला टुर्नामेंटलाही जाऊ देत नाही आणि अशा वेळेला मग त्या मुलाचं नुकसान होतं. कारण तुम्ही पैसे कमी हे करताय तर त्या दिशेने येणारं तुमचं जे ज्ञान आहे ते पण तुम्हाला एक लिमिटेड परिस्थितीमध्ये मिळतं किंबहुना ते मिळतच नाही. तर आमच्या मार्फत हीच आयडिया असते की लोकांनी जास्तीत जास्त पद्धतीने एक्सपोज व्हावं आणि त्यांनी चांगल्या ठिकाणी खेळावं, सो दॅट त्यांची डेव्हलपमेंट कंटिन्युअस बेसवर होत राहील. सर, म्हणजे तुम्ही असंही म्हणता का की तुम्ही मुलांचं हँडहोल्डिंग पण करता, म्हणजे त्यांना लिटरली गाईडही करता पुढे, समजा त्यांना? आम्ही प्रत्येक क्षणामध्ये म्हणजे आमचं आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं असं म्हटलं तर आमच्याकडे ॲडमिशन घेतलेल्या मुलं आमची ही इन्स्ट्रक्शन असते की तुम्ही हे सगळं करा, तुम्हाला घरात तुम्हाला हे तुमचे पोझिशन्स आहेत त्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत, पण तुम्हाला कुठे अडलं तर तुम्ही त्या
फोटो काढा त्याचा, व्हॉट्सअपवर आम्हाला पाठवा, आम्ही ते सॉल्व्ह करू. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर 24/7 आमची सर्व्हिस तुम्हाला अवेलेबल असते. आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करतो मुलांनी असं होऊ नये की नेक्स्ट क्लाससाठी त्यांनी थांबावं, त्याच्या अगोदरच त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कारण होतं काय की चेसमध्ये भरपूर मटेरियल आहे सॉल्व्ह करण्यासाठी, करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत आणि चेसचे फ्लेवर्स आहेत. अच्छा, चेसचे फ्लेवर्स आहेत, म्हणजे अनेक लोकांना माहिती नाही. तुम्ही एलॅबोरेट करता? येस नक्कीच. आता चेसमध्ये काही लोक आता म्हणजे प्रत्येक जे ग्रँड मास्टर्स झाले, काही ठराविक जगत जेते झाले, या प्रत्येकाचा एक स्वतःचा फ्लेवर होता. उदाहरणार्थ कॅपाब्लांका हे माझा आवडता प्लेअर आहे. त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर असं म्हटलं जायचं की हा माणूस म्हणजे चेस मशीन आहे. कुठलीही परिस्थिती समोर ठेवली तर त्याच्या अगोदर काय झालंय, आता काय चाललंय आणि नंतर काय होणार आहे ह्याची त्याला अगोदरच कल्पना असायची. तसंच आपण जर नाव घेऊ गॅरी कास्परोचं, तर हा एक फार फायटिंग स्पिरिटचा प्लेअर म्हणून मानला जातो. कुठल्याही परिस्थितीत हार नाही मानायची आणि खेळत राहायचा. आज त्याची झलक मला अर्जुन एरिगेसीमध्ये दिसते की तोही त्याच पद्धतीने खेळतो. त्याचे गेम्स बघताना अजिबात भरपूर मजा येते की असं वाटतं की असं खेळलं पाहिजे चेस. म्हणजे खेळताना तुम्हाला किती धोका पत्करायचा, कसं खेळायचं आणि कसं विजयशी खेचून आणायची हे या सगळ्या लोकांकडून कळतं. तसंच गॅरी कास्परोनंतर आपण अनातोली कार्पोवचं उदाहरण घेऊ. पोझिशनल प्लेसाठी सर्वोत्तम प्लेअर म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. तर परिस्थिती कशी इम्प्रूव्ह करायची, समोरच्या होडीमध्ये कसं छोटंसं होल मारायचं जेणेकरून त्याच्यातलं ती होडी पूर्ण ती डुबून जाईल, अशा पद्धतीचा जो गेम आहे त्याला आपण म्हणतो की कार्पोवचा गेम, पोझिशनल गेम. समोरच्याला कळणारच नाही की तो कसा हरलाय, इतक्या पद्धतीचं म्हणजे अचूक खेळणं त्याचं असायचं. म्हणजे ह्याला चाणक्यनीती म्हणतात का? नक्कीच. चाणक्यनीती ऍक्च्युली या सगळ्यांच्या गेममध्ये आपल्याला चाणक्यनीती दिसते की समोरच्याला कळलंच नाही पाहिजे की तो कसा हरतोय. ओके. इतकं इतकं सुंदर आहे चेस. मी म्हणून म्हटलं तुम्हाला अनेक फ्लेवर्स आहेत. तुम्ही जसं बुद्धिबळाकडे आतमध्ये शिराल आणि गोष्टी बघायला शिकाल, छोट्या छोट्या ट्रिक्स समजाल, पोझिशनल लांबचे 15 16 मूव्हचं कॅल्क्युलेशन बघाल तर तुम्हाला कळलं अरे हे किती दूरचा विचार करतायत. आणि आपल्या लाईफमध्ये पण आपण विचार करायला गेलं तर तेच आहे, आपण करतो का इतका लांबचा विचार, पण जर केला तर किती फायदा होतो. सर, पुढचा एक असा प्रश्न आहे की तुम्ही ब्लाइंड फोल्ड चेस खेळता, हे तर माझ्या व्ह्युअर्स करता तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता का की काय असतं ब्लाइंड फोल्ड चेस? दोन गोष्टी चेसमध्ये फार म्हणजे प्रदर्शन ज्याचं म्हणू शकतो आपण तशा खेळल्या जातात. एक म्हणजे ब्लाइंड फोल्ड चेस आणि एक सायमल्टेनियस चेस. सायमल्टेनियस चेस म्हणजे एकच प्लेअर हा 50 ते 100 अशा लोकांबरोबर एकाच वेळी खेळतो. ज्या वेळेला तो सर्वांबरोबर एकाच वेळेला खेळणार आणि तो सगळ्यांबरोबरच ऑलमोस्ट जिंकतो. 1-2 गेममध्ये हरू शकतो, पण तो त्या एकाच वेळेला सगळ्यांबरोबर खेळतो. ही एक वेगळी म्हणजे युनिक गोष्ट आहे चेसमध्ये. कारण तुम्हाला एवढ्या 50 ते 100 डोक्यांबरोबर आपण एकत्र एकाच वेळेला खेळतो. तुम्हाला जर मी अजून थोडीशी माहिती देऊ इच्छितो तर असं आहे, नेटफ्लिक्सवर एक सिरीज आहे क्वीन्स गॅम्बिट नावाची. ती जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये त्यातली जी मेन कॅरेक्टर आहे, हे त्याचं नाव मला लक्षात नाही आता, पण ती कॅरेक्टर खेळते सगळ्यांबरोबर, सगळ्या मुलांबरोबर, 8-10 मुलांबरोबर एका वेळेला गेम खेळते. तर हे कौतुकास्पद आहे. हे त्याला म्हणतो आपण सायमल्टेनियस, म्हणजे एकच प्लेअर 10 लोकांबरोबर. आपण देखील स्वतः मी सुद्धा 10 लोकांबरोबर ॲट अ टाइम खेळलेलो आहे. आणि बघा, आपल्याकडे अशी व्यक्ती आली आहे की ज्यांची लेवल 10 जणांबरोबर एका वेळेस, आपल्याला एक व्यक्तीबरोबर खेळताना माणूस टेन्शनमध्ये येतं. तर सर, वी आर सो प्राऊड ऑफ यू. नक्की, थँक्यू. तर सायमल्टेनियस चेस तर मी खेळलेलो आहे. 10 ते 15 जणांबरोबर एकत्र खेळू शकतो. त्याच पद्धतीने ब्लाइंड फोल्ड म्हणजे फार कठीण प्रकार समजला जातो बुद्धिबळामधला. त्याच्यामध्ये आपण एका जो प्लेयर आहे त्याचे डोळे पूर्ण आपण बंद करतो. त्याला बोर्ड दिसत नाही आणि तरीही तो मुवमेंट्सच्या आधारे तुम्हाला सांगू शकतो की तो काय खेळणार आहे. त्याच्या दृष्टीने डोळे हा पार्ट तिकडे नसतो. तो फक्त सगळं व्हिज्युअलाइज करतो. त्याला सगळा बोर्ड दिसतो. म्हणजे समजा त्याच्याकडे डोळे बंद आहे, त्याचा त्याला काळं सगळं दिसतंय आणि त्या काळ्या ह्याच्यामध्ये त्याला तो पूर्ण बोर्ड व्हिज्युअलाइज करतो, प्रत्येक मूव व्हिज्युअलाइज करतो आणि शेवटी गेमच्या शेवटी तो प्रत्येक मोहरा कुठल्या स्क्वेअरवर आहे, कुठल्या जागेवर आहे त्याचीही तुम्हाला माहिती देतो. इतकं ते अचूक असतं. आता ह्याला जर तुम्हाला मी एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं तर असं देईन की दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ व्हिज्युअलायझेशन. की इतकं व्हिज्युअलाइज केलं जातं. आपल्या आयुष्यामध्ये पण व्हिज्युअलायझेशनला खूप जास्त महत्त्व आहे. आपण जर कुठली व्हिज्युअलाइज गोष्ट चांगली केली तर ती आपल्या आयुष्यात मिळते. आणि बुद्धिबळ जर व्हिज्युअलाइज करायला लागला तर आपल्याला व्हिज्युअलाइज करायची एक स्किल प्राप्त होतं. आणि त्याचं स्किल आपल्या लाईफमध्ये आपल्याला कुठे यूज करता येईल अँड विच इज व्हेरी इफेक्टिव्ह. म्हणजे मला हे देखील तुम्हाला विचारायचं सर की
बुद्धिबळ हा फक्त खेळ नाही आहे, तर ॲक्च्युली आपलं आयुष्य त्याच्यावरती आपण संपूर्णपणे म्हणतात ना नक्कीच. गोवलं गेलं आहे, किंवा यू कॅन ॲक्च्युली नीट अवर लाईफ. नक्कीच नक्कीच. बुद्धिबळ खेळाडू हे फार फार मी असं म्हणेन तुम्हाला की मानसिकदृष्ट्या सक्षम असतात. ते शारीरिकदृष्ट्याही स्वतःची काळजी घेतात, कारण त्यांना तेही कळतं, आणि ते व्यवहारात पण अतिशय अचूक वागतात. ते जनरली फसत नाहीत. अच्छा. कारण आमच्या बुद्धिबळामध्ये एक कॉन्सेप्ट आहे, दॅट इज कॉल्ड गॅम्बिट. ओके. म्हणजे समोरच्याला एक पॉन फ्रीमध्ये द्यायचं आणि त्या बदल्यात स्वतःची प्रगती करून घ्यायची. अच्छा. मग आपल्या आयुष्यात पण असं असतं बघा, आजकाल सगळं असतं ना, बाय वन गेट वन फ्री. हो. आता बाय वन गेट वन फ्री म्हणजे एक्झॅक्टली काय, तर समोरच्याला एक गोष्ट काय आकाशातून पडली आणि तो तुम्हाला देत नाही. बरोबर. तर तो एकाच्याच किमतीमध्ये तुम्हाला दुसऱ्याची किंमत घेऊन प्लस त्याचं प्रॉफिटही काढून देतोय. 100%. पण सामान्य माणसाच्या डोक्यात हे येत नाही. पण बुद्धिबळ जो खेळाडू आहे त्याच्या गॅम्बिट डोक्यात असल्यामुळे तो विचार करतो की ह्याचं काहीतरी आपल्याला कुठेतरी कनेक्शन झालेलं आहे. ओके ओके. जेव्हा पेरेंट्स तुमच्याकडे ॲडमिशन करता मुलांच्या बुद्धिबळाकरता येतात, तर त्यांनी काय पॉईंट्स किंवा त्यांचे काय विचार असावे असं तुम्ही ॲडवाईज करू शकता त्यांना? नक्कीच. जनरली काय असतं की भरपूर अनेक प्रकारचे पॅरेंट्स आम्हाला भेटतात आणि अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या विचारांनी येतात. जनरली असा विचार करतात काही लोक की माझ्या शेजारचा मुलगा जातोय तर माझ्या मुलानेही चेस शिकलं पाहिजे. काही वेळेला त्याला आवड नसते तरी पण ते पॅरेंट्स जोर जबरदस्ती करून आणतात. मग अशी मुलं काही शिकणं फार कठीण होऊन बसतं. तर पॅरेंट्सने सगळ्यात पहिलं हे बघितलं पाहिजे की त्यांच्या मुलाला आवड आहे की नाही. आवड नसेल तर त्याला आवड निर्माण करण्यासाठी त्याचं ॲटमॉस्फिअर तसं बनवता येतं आहे का हे बघायला पाहिजे. आवड निर्माणही करता येते पण त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न विशेष करावे लागतात. काही पॅरेंट्स असतात ते 10 ॲक्टिव्हिटीज लावतात. माझा मुलगा रिकामा बसला नाही पाहिजे या गोष्टीसाठी ते प्रत्येक ॲक्टिव्हिटी त्यांना तिकडे जॉईन करतात, सो दॅट त्यातल्या कुठल्याही ॲक्टिव्हिटी, कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं असं महत्त्व असतं की तुम्हाला त्याच्यात वेळ द्यायचा आहे. आज तुम्ही चेसला द्या, तुम्ही जर दंगल मूवी पिक्चर बघितला असेल तर तो आमिर खान आपल्या बायकोला सांगतो की मला 2 वर्ष दे, 2 वर्षात मला काही करता आलं तर ठीक आहे, नाही तर मग मी यांचं सगळं सोडीन आणि यांचा अभ्यासच करीन. चेसमध्ये पण असंच आहे. माझं सजेशन असं आहे की तुम्ही 10 ॲक्टिव्हिटी करण्यापेक्षा हार्डली 2 ते 3 ॲक्टिव्हिटी करा, पण त्याच्यात पूर्ण जीव टाका, प्रावीण्य मिळवा. नक्की. तर तुम्हाला त्याचे काहीतरी रिझल्ट्स दिसतील. तुम्ही सगळ्याच गोष्टी करणार, कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला इनडेप्थ नॉलेज येणार नाही. मग ते गोष्टी तुम्ही म्हणतात ना मी केलं ह्या नावाखालीच होऊन जाईल, पण तुम्हाला त्यातलं गहन ज्ञान कधीच येणार नाही. तर माझं सजेशन असं असेल पॅरेंटना की तुम्ही जे काही करणार ते 1.5-2 वर्षाच्या होरायझननी करा आणि तुम्ही एफर्ट्स टाका. बघा, कुठलीही गोष्ट बिना सरावाची, बिना आतमध्ये शिरल्याशिवाय तुम्हाला येत नाही. तुम्हाला त्यासाठी मेहनती करावी लागते. त्याच्या मेहनतीसाठी कोणीही सबस्टिट्यूट काम करत नाही. मेहनतीला पर्याय नाही. आपल्या साधू संतांनी पण म्हटलेलं आहे की तुम्ही मेहनत केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही. तर तसंच आहे की पॅरेंट्सनी येताना हा विचार करावा की आपल्याला 1.5-2 वर्ष करायचं आहे, आपल्याला पूर्ण एफर्ट्स टाकायचे आहेत आणि सगळ्या स्पर्धा खेळायच्या आहेत. तुम्ही जे मगाशी उदाहरण दिलं तर त्याचं अगदी मी साधं उदाहरण हे करतो की जर आपण एखादी बोरवेल खणतोय तर ती एकाच ठिकाणी आपण 200 मीटर खणलं तर तुम्हाला रिझल्ट लवकर मिळू शकतो, त्यातनं पाणी आपल्याला लगेच कळेल आहे. नक्कीच. तुम्ही 50 ठिकाणी 10-10 मीटर असं हे केलं तर तुम्हाला ते मिळणार नाही. त्याचप्रमाणे पेरेंट्सनी विचार करावा की आपल्या मुलांनी चेस किंवा इतर काही 1-2 गोष्टी जॉईन करावा की नाही. हे त्याचा सारांश आहे. बरोबर. सर, माझा पुढचा प्रश्न ह्या अनुषंगाने असा आहे की म्हणजे आपल्या ह्या फ्लोमध्ये आपण हे करतो की AI जे आता भरपूर महत्त्व त्याला आहे, तर ह्या फील्डमध्ये AIचं महत्त्व कसं आहे? हाऊ डू यू फील इट्स गोइंग टू बी ॲडव्हान्टेजेस? नक्कीच. AI हे खूप म्हणजे म्हणतात ना, आपण म्हणतो की वापरावं कसं ह्याच्यावर सगळं काही आहे, पण AI म्हणजेच सर्व काही नाही. बरं. AI ही गोष्ट अशी आहे की जी म्हणतो आपण की आपल्याला खूप जास्त मदत करू शकते, पण शेवटी टुर्नामेंट खेळताना तुमच्याबरोबर AI नसणार. तुम्ही AIचा वापर करून स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचा वापर करू शकता, पण तुम्ही AIला प्रत्येक वेळी ते AIचीच मदत घेणार असं ज्या वेळेला करता, त्यावेळेला ज्यावेळेला मुख्य परीक्षेचा क्षण आहे, ज्या टुर्नामेंटचा क्षण आहे, त्या ठिकाणी तुम्हाला AI काहीही मदत करू शकत नाही. तुम्ही AIचा यूज किंवा AIचा जो तुम्हाला जी मदत घ्यायची ही तुम्ही टुर्नामेंटच्या अगोदर तयारीसाठी करू शकता की तयारी करताना मला काय काय गोष्टी बघायच्या. आजकाल भरपूर इंजिन्स आलेली आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही विचारू शकता की कसं करू, काय करू, तो तुम्हाला गाईड करू शकतो. पण शेवटी बोर्डवर जाऊन खेळायचं काम हे तुमचंच आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला तुमची तयारी करायला लागते. AIचा वापर करणं खूप गरजेचं आहे आजकालच्या जगात. मी असं म्हणेन गरजेचं आहे, पण तुम्ही AI वापर केलात म्हणून तुम्ही जिंकणार असं नाही. म्हणजे आपली बुद्धिमत्ता शेवटी महत्त्वाची आहे. एक्झॅक्टली नाही का? बरोबर. सर, मला अजून एक पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की
बुद्धिबळ किंवा ज्याला म्हणतो की चेसच्या ह्याच्यामध्ये आपण एक करिअर म्हणून आपण हे बनवू शकतो का? म्हणजे मुलांना हा चॉईस आहे का? हो, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की तुम्ही AI च्या माध्यमातून चेसच्या माध्यमातून तुम्ही यूट्यूब किंवा अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही यूट्यूबचा वापर करून करू शकता. तुम्ही अर्न करू शकता. तुम्ही आर्बिटर होऊ शकता. तुम्ही चेस ऑर्गनायझर होऊ शकता. हो. तुम्ही चेस कॉलमिस्ट होऊ शकता. तुम्ही अनेक मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेऊ शकता. पॉडकास्ट करू शकता चेसच्या माध्यमातून. अनेक गोष्टी करता येऊ शकतात. तुम्ही एक चांगली कॉमेंट्री करू शकता चेसची. आजकाल अनेक लोक जे जास्त चांगले प्लेयर नाहीत तेही चेसची कॉमेंट्री करतात. बरं. तर असंही तुम्ही करू शकता. तर हे सगळे ऑप्शन्स आहेत. तर या पद्धतीने तुमचं प्रशिक्षक तुम्ही होऊ शकता. भरपूर, म्हणजे याचा अर्थ ॲव्हेन्यूज भरपूर आहेत आपल्या मुलांना पुढच्या येणाऱ्या पिढीला. तुम्हाला स्किल आज आहे, पण तुम्ही त्याचा कसा वापर करताय त्याच्यावर सगळं काही आहे. तुमच्याकडे स्किल आलं की ते तुम्हाला कशा पद्धतीने बाहेर काढता येईल आणि तुम्हाला कसं ते यूट्यूब किंवा कुठल्याही माध्यमातून सोशल मीडियावर तुम्ही कसं करू शकता. आता त्याच्या केसमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं ब्लाइंड फोल्ड हा एक व्हेरी युनिक वे, आम्ही तो शिकवतोय. ब्लाइंड फोल्ड ही गोष्ट आम्ही शिकवतोय. तर तशा पद्धतीने तुम्ही डेव्हलप करू शकता. ते एक युनिक पद्धत वाटू शकते लोकांना. आता तुम्हाला काही गोष्टी चेसमध्ये सांगायच्या म्हटलं तर असं सांगू शकतो आपण की चेसमध्ये ना गोष्टी खूप जास्त फ्लेक्झिबल आणि फॅन्सी आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर ही परिस्थिती बघितलीत तर व्हाईटकडे फक्त बघाल तर एक प्यादा आहे फक्त. अशा वेळेला एखाद्या माणसाला वाटेल की हां इथे व्हाईट हरला, काहीच करू शकत नाही. पण या पोझिशनमध्ये जर का नियमितप्रमाणे जर व्हाईट खेळायला गेला आणि त्यांनी क्वीन बनवली तर इकडे व्हाईट हरणार हे नक्की. कारण या परिस्थितीमध्ये हा नाईट इथे F6वर येतो, चेक देतो, किंग मूव्ह केला जातो आणि इकडे क्वीन मेली जाते आणि आता याच्यानंतर ब्लॅक जिंकेल. पण याच जागेवर जर का थोडा शांत राहिलं, थोडा नीट विचार केला, सगळे ऑप्शन्स कॅल्क्युलेट केले आणि इकडे जर का नाईट बनवला गेला, या जागेवर जर का आपण नाईट बनवला गेला तर हा ब्लॅक किंग चेकमेट झाला, तो हरला गेला. इथे चेक आहे, किंगला कुठेही जागा नाही आहे मूव्ह करायला आणि हा चेकमेट झाला. सांगायचा मुद्दा हा याच्यामध्ये की मोठी गोष्ट काही वेळेला आपल्या लाईफ लेसन आहे बेसिकली या एक्झाम्पलमध्ये. अशा अनेक एक्झाम्पल्स आहेत. लाईफ लेसन आहे काय तर काही वेळेला मोठ्या गोष्टी ह्या सॅक्रिफाईस करून आपलं टार्गेट अचीव्ह केलं जाऊ शकतं. ओके. तर याही पद्धतीने आपण विचार करतो चेस खेळताना की आपल्याला अशा पद्धतीनेही विचार करायला पाहिजे. लाईफमध्ये कुठल्या गोष्टीला कशी प्रायोरिटी दिली पाहिजे, कुठल्या गोष्टीला कसं पुढे घेऊन जायला गेलं पाहिजे, कुठली गोष्ट कधी इम्पॉर्टंट आहे, वेळे काळाचं स्थळाकाळाचं जे इम्पॉर्टन्स आहे ते जे इक्वेशन आहे त्यांचं ते समजायला बुद्धिबळाच्या माध्यमातून खूप बरं पडतं. सर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला या पॉडकास्टचा आहे की साधारण 2030पर्यंत आपल्या चाणक्य चेस अकॅडमीचं तुमचं काय विजन आहे आणि आपल्या पेरेंट्सना जे भारताबाहेर आहेत त्यांना तुम्ही काय ॲडवाईस करू इच्छिता? ओके, ॲक्च्युली चाणक्य चेस अकॅडमी 1997पासून आपण आलेली आहे आणि अनेक ठिकाणी आपले ब्रँचेस आहेत. दैसर स्पोर्ट्स फाउंडेशन, अशोक वन, गोराई, चारकोप, चिकूवाडी अशा अनेक ठिकाणी आपल्या ब्रँचेस आहेत. प्लस आपण ऑनलाईन पण शिकवतो. ऑनलाईनमध्ये पण आपले चॉईसेस असतात की 1-to-1 आपण क्लास घेतो, ग्रुपचे क्लास घेतो. तर अनेक अशा मॉड्यूल्स आपले आहेत. जे ज्यांना इंटरेस्ट आहे ते मला संपर्क करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं हे असेल, डिटेल्स असतील तर ते संपर्क करतील तर त्यांना आपण तशा पद्धतीने गाईड करू. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही असते की मी परत म्हटलं तसं की एक होरायझन डोक्यात ठेवून 1.5 ते 2 वर्ष तसंच पॅरेंट्सनी कनेक्ट करावं आणि तसंच किती आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, चेसचे फायदे सगळे कसे मिळू शकतात ह्याच्यावर त्यांनी फोकस करावा. आणि जर तुम्ही म्हणाल की 2030पर्यंत आपल्याला कसं जायचं आहे तर 2030पर्यंत आपल्याला अशीच इच्छा आहे की साधारणपणे आता म्हणजे 5 ते 10 हजार लोकांना शिकवले तर आपल्याला तो आकडा अजून पुढे घेऊन जायचा आहे आणि जितकं चेस पॉप्युलर करता येईल तितकं प्रयत्न करायचे आहेत. आता असं आहे की चेस जितकं जास्त खेळलं जाईल तितकंच ते पॉप्युलर होईल. तर तुम्ही गेम खेळण्यावर आता काही लोक आपल्याकडे येतील, काही लोक नाही येणार, पण जे नाही येणार त्यांनी पण गेम खेळा. सर्वांनी गेम खेळा सो दॅट त्यांना गेमचं ज्ञान होईल. खेळून पण अनेक गोष्टी शिकता येतात तर त्या पद्धतीने ते पुढे जाऊ शकतील. व्हेरी गुड. छान. आज तुमच्याशी बोलून अतिशय आनंद वाटला सर. आणि मित्रांनो, आज आपण भरपूर काहीतरी काही शिकलो ह्या आपल्या संभाषणामधनं. कारण आपण चेस हे म्हणतात आपण फक्त ऐकायचो किंवा फार कमी लोक खेळायचे. आज आपल्याला अगदी इंट्रिकेट नॉलेज मिळालं त्याच्याबद्दल. तर जरूर याचा फायदा घ्या. तुम्ही सरांशी संपर्क करा आणि जर तुमचं आयुष्यामध्ये चेसमध्ये खरंच काही चांगलं घडलं तर दैसर कनेक्टला मात्र कधी विसरू नका. थँक्यू. थँक्यू सर.